तर आज राज्यभर तिथीनुसार शिवजयंती सोहळा साजरा केला जातो आणि त्यानिमित्तानं मुंबई विमानतळावर आज शिवशाही अवतरली आहे। भारतीय कामगार सेनेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। ढोल ताशांच्या निनादामध्ये घुमणारी तुतारीची ललकारी, बँड पथक, मावळ्यांच्या वेशातले शिवसैनिक, पारंपरिक वेशामधल्या महिला आणि पुरुष अशा थाटामाटामध्ये मुंबई विमानतळावर हा उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गड किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्यात आली। शिवजयंती निमित्तानं ही दोन दृश्य, एकीकडे शिवसेना साजरी करत असलेली शिवजयंती तर दुसरीकडे मनसेनं दादरमध्ये शिवजयंतीचा मनसेचा हा उत्साह। राज्यभरामध्ये आज शिवजयंती साजरी होतीये। मुंबईच्या विमानतळावर आज भारतीय कामगार सेनेतर्फे शिवसेनेतर्फे ही शिवजयंती साजरी करण्यात येते मोठ्या उत्साहात। सकाळपासूनच इथे शिवसैनिक जमलेले होते, पारंपरिक वेशभूषेमध्ये शिवसैनिक तिथे आलेले होते आणि याच निमित्तानं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गड किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्यात आली। तर दुसरीकडे शिवाजी पार्कमध्ये आज शिवसंचलन करण्यात आलं मनसेतर्फे। तसंच मनसेचा झेंडा, जो नवीन झेंडा आहे तो सुद्धा आज इथे लावण्यात आला, फडकवण्यात आला। पहिल्यांदाच हा नवीन झेंडा आज शिवाजी पार्कमध्ये फडकवण्यात आला। आजच्या सोहळ्यामध्ये हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होत होती। शिवजयंती सोहळा या ठिकाणी उपस्थित आहेत मनसे अध्यक्ष रावसाहेब ठाकरे, मोठा कार्यक्रम आयोजित केला, काय सांगायचं शिवजयंती? छत्रपती शिवाजी महाराजांना बाईट देणं हे अतिशय चुकीचं आहे। शिवाजी महाराजांचं चरित्र वाचावं, त्यांच्या चरित्रापासून धडा घ्यावा। पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या चरित्रापासून धडा घेणं हे कठीण आहे, परंतु एक गोष्ट नक्की की माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीपासून शिवाजीचा आदर्श आपल्यासमोर ठेवला आणि बाळासाहेबांच्या बरोबर मी स्वतः 42 वर्ष होतो। त्यामुळे माझ्या लक्षात आहे की बाळासाहेबांनी कोणतीही गोष्ट प्रसिद्धीसाठी केली नाही। या मराठी माणसासाठी काहीतरी करावं, मराठी माणसाची एकजूट व्हावी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।